या ठिकाणी भुसावळमध्ये रजनीताई आणि बरणगावमध्ये श्यामलताई या निवडून आल्यानंतर या शहराचा विकास करण्याकरता प्राधान्याने भूमिका घेतील। आणि मी हे देखील सांगायला आलोय की हे दोन उमेदवार एकटे नाही आहेत। हे निवडून आल्यानंतर यांच्या पाठीशी संजय भाऊ आहेत, यांच्या पाठीशी गिरीश भाऊ आहेत, यांच्या पाठीशी आमचे खासदार मंत्री आहेत आणि यांच्या पाठीशी देवा भाऊ देखील आहे। देवा भाऊही या ठिकाणी पूर्णपणे या दोन्ही भगिनींना पूर्ण ताकद या ठिकाणी देणार आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो, आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी चाललेली आहे, वेगवेगळी कामं ही पूर्ण होत आहेत, पण संजीव भाऊंचा सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्सटाईल मंत्री आहे आणि माझ्या भुसावळमध्ये टेक्सटाईल नाही, तुम्ही काहीतरी करा। आणि मध्येच गिरीश भाऊ तुम्ही भुसावळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे तसं शिरा, तुम्ही त्या रस्त्यावरच तुम्हाला शिरावं लागेल, तुम्ही आमचे नेतेच आहात, पण तुमचा उद्योग वेगळा म्हणजे टेक्सटाईलचा आणि यांचा उद्योग वेगळा। त्यामुळे संजू भाऊ मी जानेवारीमध्ये डावोसला जातोय आणि डावोसहून आल्यानंतर किमान एक तरी टेक्सटाईलचा उद्योग तुमच्या भुसावळमध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही। त्याकरता सगळा पुढाकार जो आहे हा पुढाकार मी घेईल आणि निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळं काम आपण करून दाखवू। आज आपल्याला माहिती आहे दीपनगरमध्ये आपण त्या ठिकाणी एक 650 मेगावॅटचा एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी 660चा पूर्ण केला। आता संजू भाऊची मागणी आहे तिथे 800 मेगावॅटचा केला पाहिजे। आम्ही फिजिबिलिटी करतो, फिजिबिलिटी कशी येते ते आपण पाहू, पण संजू भाऊ आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या मी मान्यच केल्या आहेत, त्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळी मागणी करता त्या त्यावेळी ती मागणी पूर्ण होते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। मी आज या निमित्ताने एवढं